अहिल्यानगरकरांना दिलासा. सीना नदीचे खोलीकरण, रुंदीकरण वेगात. अहिल्यानगर शहराला दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरणाऱ्या पूरपरिस्थितीवर आता कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल 20 कोटी रुपयांच्या निधीतून सीना नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी केली. अहिल्यानगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सीना नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीना नदीला पूर आल्याने शहरातील अनेक भाग जलमय होत असतात. नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण सुरू आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना आणि कामाची गती आणि गुणवत्ता कायम ठेवण्याचे निर्देश दिले. या कामामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिणामी अहिल्यानगर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे नदीपात्रालगत असलेली अनधिकृत अतिक्रमणे आणि वीटभट्ट्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण नदीपात्र अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. सीना नदीचे सुरू असलेले खोलीकरण आणि रुंदीकरण हे केवळ विकास काम नसून अहिल्यानगर शहराला पूरमुक्त करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कितीही पाऊस आला तरी नागरिकांना पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नामुळे आता सीना नदी मोकळा श्वास घेणार हा विश्वास आमदार संग्राम जगताप यांच्यासह नगरकरांना वाटू लागला आहे. तर आपल्या नगर अहिल्यानगर शहराचे एक तर मानबिंदू आहे. अनेक वर्षाच्या दुर्लक्ष झाल्याचा परिणाम तिथं अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. नदीचं पात्र शिल्लक राहिलं नाही बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तिचं रुंदीकरण करणं आवश्यक होतं. म्हणून शहराचे आमदार संग्राम भैया यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि आता पहिल्या टप्प्यात त्याला 20 कोटी रुपये उपलब्ध झाले. साधारण 3 किलोमीटरचं काम होणार आहे. आता मी जलसंपदा खात्याकडून आता महापालिका काम करत आहे. आता संपूर्ण पात्र जवळजवळ 14-15 किलोमीटर याचं सगळं रुंदीकरण अतिक्रमण काढणं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे. हे युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. म्हणून रिस्टॉरेशन ऑफ सीना नदी होतं. पण पूर्व सीना नदीचं ज्या चतुर्श माहिती चित्र आपण करतोय. मग आम्ही जे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीमुळे आम्ही जे महापालिकेत लोकांना आश्वासन दिलं या महापालिकेत या नदीचं सौंदर्यीकरण करणं आणि मग आवश्यक त्या ठिकाणी एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे. पहिलाही 20 कोटी दिलं होतं, आता नवीन दिलं गेलं 20 कोटी परत. नाही, आता नव्यानं महापालिकेला मिळत आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून मी काम पूर्ण करेन. मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्यांनी अतिक्रमण केलंय नदीच्या शेजारी. या वीट भट्ट्यांवर काही कारवाई होणार म्हणजे की जे अतिक्रमणामध्ये जे कोणी येतील ते सगळं अतिक्रमण आम्ही काढणार आहोत.